कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, पण सध्या ती योग्य वेळ नाही असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात केलं। यावरून महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। विदेशात जाऊन सातत्याने भारताची तेथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते आणि लोकप्रतिनिधी राहुल गांधी हे सातत्याने करत असतात। परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणं, बेछूट आरोप करणं लोकप्रतिनिधीला शोभत नाही। मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा हा उघड केलेला आहे, अशी आता टीका होऊ लागली आहे। आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एक वक्तव्य केलेले आहे आणि याच वक्तव्यावरून आता गदारोळ निर्माण झालाय। आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। शिवसेना आणि महायुतीतील सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपू देणार नाही याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत, असा सूर आता महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला आहे। Somebody misquoted me yesterday saying that I'm against reservations. I've been saying again and again and again we're going to increase reservations beyond 50%. I'm not against reservations. लोकसभेत बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचे ढोंग करत राहुल गांधींनी सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली आहे। पण आज त्याच संविधानाने दिलेले आरक्षण संपवायच्या बाता राहुल करत आहेत। अमेरिकेत जाऊन काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा दाखवून दिलाय। बहुजन विरोधी राहुल गांधींचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणं हाच आहे। त्यांच्या मनातले खरे विचार आता लपून राहिलेले नाहीत। संविधान विरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास हे लोक ओबीसी, आदिवासी आणि दलित बांधवांचं आरक्षण देखील संपवल्याशिवाय राहणार नाहीत। काँग्रेसचा इतिहासच आरक्षण विरोधी राहिलेला आहे। मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केलाय। 1985 साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्ध लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राजीव गांधी यांनी बहुजनांचा अपमान केला। स्वतःच्या स्वार्थासाठी जातींमध्ये भांडण लावणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमचं एससी, एसटी आणि ओबीसींच्या हिताच्या विरोधात कायमच राहिलेले पाहायला मिळतात। बहुजन बांधवांनो, या राहुल गांधींचा खरा चेहरा ओळखा आणि त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, हे वक्तव्य नीट समजून घ्या। यावरूनच राहुल गांधी आणि सोबतच काँग्रेस हे आरक्षणाच्या विरोधी आहे असं समजतंय।